प्रामाणिकपणा, क्षमा करण्याची वृत्ती, प्रीती, तर्कशुद्धता अशा विविध कोनशिला मनुष्याच्या जीवनामध्ये असू शकतात. परंतु मुख्य कोनशिला मात्र येशू ख्रिस्तच असावा. काय आपल्या जीवनाची मुख्य कोनशिला ख्रिस्त येशू आहे? उपासना, 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 प्रभुची करो उपासना, प्रभुची करो उपासना, 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 उपासना. ख्रिस्तामधील प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, मानवाने खूप प्रगती केली आहे आणि या प्रगतीचा आलेख हा प्रतिदिनी उच्च होत आहे. जरी या गोष्टी असल्या तरीही आम्ही पाहतो की मनुष्य कलहप्रिय आहे. एखादी विश्वासणारी व्यक्तीही भेदभाव करते. आम्ही म्हणायला ख्रिस्तामध्ये एक असतो, परंतु आमचे वागणे मात्र अगदी उलटे असते. प्रियांनो, आजच्या अध्ययनात आपण पाहणार आहोत की यावर मात करण्यासाठी पौलाने इफिस मंडळीला कोणत्या गोष्टी सांगितल्या आणि ख्रिस्तामध्ये सर्वांचा एकच दर्जा प्राप्त झालेला आहे याची जाणीव कशी करून दिली. तर प्रियांनो, करायची ना आजच्या अध्ययनाची सुरुवात? श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही इफिस्करास पत्र ह्याच्या 2ऱ्या अध्यायाचे अध्ययन करीत आहोत. आम्ही 10 ते 17 ह्या वचनांमध्ये पाहिले की कशा प्रकारे आम्ही ख्रिस्तामध्ये आशीर्वादित लोक आहोत. कशा प्रकारे ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला एक उच्च स्थान देण्यात आलेले आहे. 10 ते 17 या वचनांमधील विरोध हा यहुदी व यहुदीतरांमधला आहे आणि त्या दोघांमध्ये येशू ख्रिस्ताला शांती असे करण्यात आले आहे. या दोघांमधली भिंत, कुंपण, त्या दोघांमधले वैर मोडून टाकण्यात आले आहे. त्याने एक नवा मनुष्य निर्माण केला. आम्हाला ख्रिस्तामध्ये एकत्रित करण्यात आले आहे आणि त्याने आमच्यामध्ये शांती केली आहे. याचा अर्थ असा की आता आमची देवाबरोबर शांती झाली आणि आता आमची एकमेकांबरोबरही शांती व्हायला हवी. देवाचा समेट आधीच पूर्ण झाला आहे. तुम्ही जर त्याच्याकडे आलात तर तुमचा स्वीकार करण्यास तो तयार आहे. म्हणून करिंथकरास 2 पत्र 5 अध्याय आणि 20 वचनात संदेश देण्यात आला आहे. करिंथकरास 2 पत्र 5 अध्याय आणि 20 वचन. देवाबरोबर समेट केलेले असे तुम्ही व्हावे. जर तुमचा देवाबरोबर समेट झाला असेल तर तुमचा प्रवेश एका नवीन शरीरात विश्वासणाऱ्यांच्या समूहात झाला आहे. आणि आता तुम्ही यहुदी आहात की यहुदी तर आहात ह्याने काही फरक पडत नाही. तुमच्या वर्णाने काही फरक पडत नाही. माणसाचे फक्त 2च भेद आम्हाला करता येतील, ते म्हणजे ख्रिस्तामध्ये असलेले व ख्रिस्तामध्ये नसलेले. ख्रिस्तामध्ये आम्हा सर्वांचा समेट झालेला असल्यामुळे जे आम्ही ख्रिस्तामध्ये आहोत ते आम्ही नवे लोक आहोत. त्या आमच्यामध्ये वर्णभेद, वंशभेद, जातीभेद, धर्मभेद, भाषाभेद किंवा प्रादेशिक भेद नाहीत. आमच्यामध्ये आर्थिक कुवतीमुळे भेदभाव निर्माण होत नाही. तर आम्ही सर्व ख्रिस्तामध्ये एक आहोत व एका पातळीवर आहोत. पवित्र शास्त्र आम्हाला गलतीकरास पत्र 3 अध्याय 26 व 28 या वचनांमध्ये सांगते. गलतीकरास पत्र 3 अध्याय 26 व 28 वचने. ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे तुम्ही सर्व देवाचे पुत्र आहात. अशा तुम्हामध्ये यहुदी व हेलेनी, दास व स्वतंत्र, पुरुष व स्त्री हा भेद नाही, कारण सर्व तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये एक आहात. ख्रिस्ताने आम्हाला केवळ आमच्या पापांमधून, मृत्यूतून व सैतानाच्या तावडीतून मुक्त केले नाही, तर त्याने आम्हाला आमच्यातल्या भेदभावांमधूनही मुक्त केले आहे. त्याने आम्हाला एक नवीन शरीर, एक विश्वासणाऱ्यांचा समूह असे बनवले आहे. मी जगभरातल्या 18 पगड जाती, जमाती, आदिवासी व उच्चवर्णीय लोक अशा भेदांकडे पाहते तेव्हा मला असे वाटते की माणूस कलहप्रिय आहे की काय. कारण ख्रिस्ताने आपल्या रक्ताकरवी सर्वांमध्ये समेट घडवून आणला असला तरी माणसे सतत एकमेकांसमोर वेगवेगळ्या भिंती उभ्या करून सतत भांडत राहतात.
तुमच्यापैकी कोणी जर असे म्हणत असेल की मी पाप करीत नाही आणि तो जर असल्या भेदभावांना मानून त्यांना खतपाणी घालत असेल, तर तो देवाविरुद्ध व मानवाविरुद्ध अपराधच करीत आहे. प्रामाणिकपणाने विचार करून स्वतःशीच ठरवा की तुम्ही असला भेदभाव पाळणारे, मांडणारे किंवा त्यामुळे छळ सहन करणारे आहात काय? ख्रिस्ताने हा भेदभाव आपल्या पवित्र रक्ताने मिटवला आहे. आज जर तुम्ही त्याच्याकडे याल, तर तो तुम्हाला त्या भेदभावाच्या बंधनातून मुक्त करण्यास, तुमची देवाच्या कुटुंबात स्थापना करण्यास सिद्ध आहे. आपण पाहिले की विश्वासणाऱ्यांचा समूह म्हणजे मंडळी हे देवाचे मंदिर आहे आणि या मंदिराच्या बांधकामासाठी काय साधन सामग्री लागते ते आपण पाहिले. पापात व अपराधात मरण पावलेल्यांना देवाने ख्रिस्तामध्ये उठविले व स्वर्गलोकी बसवले. त्यांचे तारण कृपेने ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे झाले. या तारण पावलेल्या विश्वासणाऱ्या लोकांचा समूह म्हणजे जिवंत धोंडे हे देवाच्या मंदिरास आवश्यक असलेली सामग्री आहे हे आपण पाहिले. आता आपण पाहत आहोत की देवाच्या या मंदिराची रचना किंवा बांधकाम कशा प्रकारे होत आहे. ख्रिस्ताने वधस्तंभावर केलेल्या समर्पणाच्या द्वारे यहुदी व यहुदीतर असा भेद मिटवला गेला आणि त्या दोघांमध्ये समेट करण्यात आला. यहुदीतर हे ख्रिस्त विरहित इस्रायलाच्या राष्ट्राबाहेरचे, वचनाच्या करारास परके, आशाहीन व जगात देवहीन असे होते आणि यहुदींजवळ या सर्व गोष्टी होत्या. परंतु ख्रिस्ताने आपल्या रक्ताद्वारे हा भेद मिटवला. इफिस्करास पत्र 2 अध्याय 17व्या वचनामध्ये आपण वाचतो, आणि त्याने येऊन जे तुम्ही दूर होता त्या तुम्हाला शांतीची सुवार्ता सांगितली, जे जवळ होते त्यांनाही शांतीची सुवार्ता सांगितली. या उतार्याचा भर ख्रिस्ताच्या गौरवी व्यक्तिमत्वावर आहे. त्याने वधस्तंभाच्या द्वारे फक्त शांती घडविली नाही, परंतु जे त्याच्यावर भाव ठेवतात, विश्वास ठेवतात, त्यांना ख्रिस्तामध्ये ठेवल्या जाते व ते नवीन व्यक्ती बनतात. मुळात देवाने यहुद्यांना इतर राष्ट्रांपासून वेगळे करून त्यांच्यात फरक केला होता. परिणामतः यहुद्यांमध्ये या गोष्टींमुळे आत्मिक अहंकार निर्माण झाला आणि शेवटी यहुदी व यहुदीतर यांच्यामध्ये तिरस्कार निर्माण झाला. जेव्हा यहुदी व यहुदीतर यांना ख्रिस्तामध्ये एक केला जाते, तेव्हा त्यांच्यामध्ये शांती निर्माण होते. त्यांच्या या नवीन स्थानामुळे फक्त शांती निर्माण होत नाही, तर आणखी काही नवे अस्तित्वात आल्यामुळे शांती निर्माण होते. पॉल या आणखी नवे असलेल्यांना नवीन माणूस म्हणून ओळखतो. याच कारणासाठी पॉल करिंथकरास पहिले पत्र 10 अध्याय आणि 32व्या वचनात म्हणतो, करिंथकरास पहिले पत्र 10 अध्याय 32 वचन, यहुद्यास, हेल्लेण्यास व देवाची मंडळी ह्यांच्यापैकी कोणालाही अडखविणारे होऊ नका. मंडळी हा तो नवा माणूस आहे. यहुदीतरांना यहुद्यांच्या दर्जाप्रत आणल्या गेले आहे असे नाही, तर देवाने दोघांनाही वरच्या पातळीवर आणले आहे. क्रिसोस्टम या सुरुवातीच्या मंडळीच्या एका पुढाऱ्याने ही गोष्ट अशी मांडली आहे. त्याला असे म्हणावयाचे नाही की त्याने आम्हाला त्यांच्या दर्जापेक्षा वरच्या दर्जाप्रत नेले आहे, परंतु त्याने आम्हाला व त्यांना त्याहीपेक्षा अधिक वरच्या दर्जापर्यंत नेले आहे. मी आपणाला एक उदाहरण देते. कल्पना करूया की 2 पुतळे आहेत. एक चांदीचा आहे आणि दुसरा शिशाचा आहे. दोन्ही पुतळे विरघळवले जातात आणि दोन्ही सोन्याचे होतात. म्हणून अशा प्रकारे त्याने दोन्हींना एक बनवले आहे. आम्ही ख्रिस्तामध्ये कसे एक केले जातो ह्याचे हे एक सुंदर उदाहरण आहे. माझा वैश्विक बंधुत्व व देवाचे वैश्विक पितृत्व यावर विश्वास नाही. माझ्या मते ते एक भयंकर पाखंडी मत आहे. जे ख्रिस्तामध्ये आहेत त्यांनीच खरे बंधुत्व निर्माण होते असा माझा विश्वास आहे. एखाद्या व्यक्तीची कातडी अगदी माझ्या कातडीसारखी असू द्या, पण जर ती ख्रिस्तात नाही तर ती माझा भाऊ किंवा बहीण लागत नाही. परंतु एखाद्या व्यक्तीचा रंग अगदी शिशाप्रमाणे काळा असेल व ती ख्रिस्तामध्ये असेल तर ती माझा भाऊ किंवा बहीण लागते. आम्ही ख्रिस्तामध्ये नवीन व्यक्ती आहोत. ही मंडळीची रचना आहे व देवबाप हे बांधकाम करीत आहे. आम्हा विश्वासणाऱ्यांनी विशेष रीतीने ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी आहे. जर आम्ही आपसात भेदभाव ठेवतो तर आम्ही पवित्र आत्म्याला दुखावतो व आम्ही ख्रिस्तात एक असावे हा देवाचा संकल्प रद्द ठरवतो. ऐक्य न पाळल्याने आम्ही आमच्या जुन्या दैहिक स्वभावाला वाव देतो. लक्षात घ्या की ख्रिस्ताने त्याच्या महायाजकीय प्रार्थनेत ही गोष्ट परमपित्याजवळ मागितली होती की जसा तो व पिता एक आहेत
तसे आम्हीही त्याच्यामध्ये एक होऊन पूर्ण व्हावे. तुमची तुमच्या शेजाऱ्यांविषयी, मंडळीतील इतर बंधू भगिनींविषयी काय वृत्ती आहे? ती ख्रिस्तामधील ऐक्याची आहे काय? तुम्ही जेव्हा बंधूचे मिळणे मधुर हे गीत उपासनेच्या वेळेस गाता, तेव्हा त्याचा अर्थ तुम्ही नीट लक्षात घेऊन प्रामाणिकपणाने हे गीत गाता काय? परमेश्वर तुमचे हेतू व विचार यांचा परीक्षक आहे. कित्येकदा विवाह जुळवीत असताना अनेकदा विश्वासणारेही अमुक एका प्रांतातला, अमुक एका जातीतून ख्रिस्ती झालेला वर नको किंवा अमुक एका वर्णाची मुलगी नको असले बारकावे करताना दिसतात. एवढेच काय, तर आम्ही उच्च वर्णीय ख्रिस्ती आहोत अशी वृथा पुषारके मारताना आढळतात, किंवा आम्ही दलित ख्रिस्ती आहोत असे म्हणून अकारण निषेध व विरोधाची भूमिका घेतात. श्रोत्यानो, जर ख्रिस्ताने आपल्या पवित्र रक्ताने आमचे गतजीवन पुसून टाकले आहे, आम्हाला त्याच्यामध्ये नवीन उत्पत्ती केली आहे, तर असला भेदभाव करणे कितीतरी चुकीचे आहे. हे मी विश्वासणाऱ्या ख्रिस्ती लोकांविषयी म्हणत आहे, कारण जे आपल्या विश्वासाने ख्रिस्ताकडे वळले आहेत, ज्यांनी ख्रिस्ताचा तारणारा म्हणून स्वीकार केला आहे, तेच फक्त ख्रिस्तामध्ये एक आहेत व देवाचे पुत्र व कन्या असे स्वतःला म्हणून घेऊ शकतात. जे ओंजळभर धान्यासाठी, नोकरीसाठी, आर्थिक सहाय्यासाठी ख्रिस्ती झाले आहेत, त्या नामधारी ख्रिस्ती लोकांमध्ये व ख्रिस्तीतर लोकांमध्ये पवित्र शास्त्र काही एक भेदभाव करीत नाही. पवित्र शास्त्र फक्त एकच भेद लक्षात घेते. तो भेद म्हणजे तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात की ख्रिस्त विरहित आहात. आणि जर ख्रिस्तामध्ये तुम्ही आहात, तर तुमच्यामध्ये व इतर विश्वासणाऱ्यांमध्ये इतर कोणताही भेदभाव नाही, कारण ख्रिस्तामध्ये तुम्हाला एक करण्यात आले आहे. आणि तुम्ही जर ख्रिस्ताच्या आज्ञेत चालता, तर तुम्ही हा भेदभाव करणार नाही. जे ख्रिस्त विरहित आहेत त्यांच्यामध्ये सर्व प्रकारचे भेदभाव आहेत व त्यांच्यामध्ये कधीही ऐक्य व सामंजस्य येण्याची शक्यता नाही, कारण त्यांनी शांतीचा राजपुत्र व आमचा समेट घडविणारा मध्यस्थ येशू ख्रिस्त याला स्वीकारलेले नाही. विश्वासणाऱ्यांची मंडळी असे हे मंदिर देव रचत आहे. यहुदीतरांना यहुद्यांच्या पातळीवर आणण्यात आले असे म्हणण्याऐवजी यहुद्यांना यहुदीतरांच्या पातळीवर आणण्यात आले असे कोणी म्हणेल, कारण या दोघांची स्थिती एकच आहे आणि ती पापात असण्याची स्थिती आहे. खरे तर आम्ही सर्व आदामाचे पुत्र व कन्या, सर्व पापी भाऊ बहिणी आहोत. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. कैसी घडे तव सेवा, कैसी घडे तव सेवा. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. पापामध्ये मन लोळे, झाल्यावरती उघडती डोळे. दृढ निश्चय मी केले, परिते समयी व्यर्थची गेले. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी करूं तव सेवा.
करिता बोध कुठे मज फाटा, देवळी नेत्र उघळती, तेथून निघता झापळ पळती. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. पॉल रोमकरासपत्रे 3 अध्याय आणि 9 वचनात म्हणतो, रोमकरासपत्र 3 अध्याय 9 वचन, तर मग कसे? आपण श्रेष्ठ आहो काय? मुळीच नाही. कारण यहुदी व हेलेनी ही उभयता पापवश आहेत, असा आरोप आम्ही सर्वांवर अगोदरच ठेविला आहे. याच स्थितीमध्ये आम्ही सर्व आहोत. ज्या शांतीविषयी इफिस्करास लिहिलेल्या पत्राच्या 2 अध्यायात लिहिलेले आहे, ती शांती यहुदी व यहुदीतर यांच्यातली आहे. जेव्हा यहुदी व यहुदीतर ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे पापी आणि अपराधी म्हणून येतात, तेव्हा त्यांना नवीन उत्पत्ती बनवल्या जाते. ते नवीन व्यक्ती ख्रिस्ताचे शरीर पवित्र आत्म्याचे मंदिर बनतात. मोशेच्या निवास मंडपानंतर जे जुन्या करारातील मंदिर आपण पाहतो, त्यामध्ये आपल्याला आडभिंती आढळतात. 3 विभागांसाठी 3 प्रवेशद्वारे होती. ते विभाग म्हणजे बाहेरील अंगण, पवित्र स्थान आणि परमपवित्र स्थान होय. त्यानंतर याजक, यहुदी स्त्रिया व यहुदीतर यांच्याकरिता वेगवेगळे विभाग करण्यात आले होते. ख्रिस्ताने त्याच्या मृत्यूद्वारे आच्छादन दूर केले. तो मार्ग म्हणजे बाहेरील अंगण, सत्य म्हणजे पवित्र स्थान व जीवन म्हणजे परमपवित्र स्थान बनला. आता आम्ही ख्रिस्ताद्वारे आलो व आम्ही थेट देव जो पिता याच्या समक्षतेमध्ये प्रवेश केला आहे. जे त्याच्याकडे आले त्यांना त्यांच्या छोट्या विभागांमधून काढून ख्रिस्तामध्ये स्थापण्यात आले. नवीन मंदिरात स्थापण्यात आले, जेथे वेगवेगळे विभाग किंवा भेदभाव नाहीत. ख्रिस्ताचा वधस्तंभ आड भिंती कुंपणे नष्ट करतो. यहुदीतरांना जे फार दूर म्हणजे देवापासून दूर आहेत त्यांना सुवार्ता सांगितल्या जाते, आणि जे देवाच्या जवळ आहेत त्यांना यहुद्यांनाही सांगितल्या जाते. किती सुंदर चित्र आहे हे. आता आपण 2 अध्याय 18 वचन वाचूया. कारण त्याच्याद्वारे आत्म्याच्या योगे आपणा उभयतांचा पित्याजवळ प्रवेश होतो. हे छोटेसे वचन फार अर्थपूर्ण आहे. ते एखाद्या अणुप्रमाणे आहे. त्यामध्ये त्रैक्याचा समावेश आहे. आपण ते परत वाचूया. त्याच्याद्वारे एका आत्म्यात आपणा उभयतांचा पित्याजवळ प्रवेश होतो. यहुदी व यहुदीतर दोघेही पापी म्हणून वधस्तंभाच्या पायथ्याशी एकाच पातळीवर आहेत. त्यात भर म्हणजे दोघांनाही ख्रिस्तामध्ये देवाजवळ जाण्याचा सारखाच मार्ग आहे किंवा एकच मार्ग आहे, आणि कोणत्याही मानवासाठी हा एक विशेष हक्क आहे. पॉल रोमकरासपत्रे याच्या 5व्या अध्यायात विश्वासाद्वारे न्यायपण हा फायदा सर्वांनाच उपलब्ध आहे हे स्पष्ट करतो. आम्हाला ख्रिस्ताद्वारे देवाकडे जाण्याचा मार्ग आहे, आणि ही गोष्ट अद्भुत आहे, सुंदर आहे. मला वाटतं की आता देवाच्या समक्षतेमध्ये जाण्यासाठी आम्ही कसेही जाऊ शकतो असा त्याचा अर्थ नाही, पण प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे पित्याकडे जाणे हा एक विशेष हक्क आहे. कोणाही विश्वासणाऱ्याला दुसऱ्या विश्वासणाऱ्या इतकाच देवाजवळ जाण्याचा मार्ग मोकळा आहे. सर्व विश्वासणारे देवासमोर ख्रिस्त येशूमध्ये पवित्र याजक आहेत. त्यांच्यासाठी त्याच्याकडे जाण्याचा मार्ग उपलब्ध आहे. श्रोत्यानो, आज कदाचित तुमच्यापैकी अनेक जण देव या संकल्पनेविषयी गोंधळात असतील. अनेक त्याचा शोध घेत असतील. तुमच्यापैकी अनेकांनी ख्रिस्त जिवंत आहे असे ऐकले असेल. मला स्वतःला येशू ख्रिस्त सापडेपर्यंत किंवा त्याने मला शोधून आपल्या हातात घेईपर्यंत माझी स्वतःची ही स्थिती तशीच होती. मी नक्की कोण आहे याविषयी मला संभ्रम होता व इस्रायलाच्या देवाकडे मी यहुदी नसताना कशी जाऊ शकते हा बिकट प्रश्न माझ्यासमोर होता. यहुद्यांचा परमेश्वर जिवंत आहे, तो प्रार्थना ऐकतो. त्याने पुरातन काळी महान चमत्काराची कृत्ये केली हे मी ऐकले होते. म्हणून आपल्या मृत्यू व जीवनाविषयीच्या प्रश्नांकरिता मी त्याच्याकडे जावे असे मला प्रकर्षाने वाटले, तरी मार्ग माहीत नव्हता. मी यहुदी नाही व त्यामुळे मी त्या देवाला माझा देव म्हणू शकत नाही असे मला वाटत होते. परंतु जेव्हा मी विश्वासाने या यहुद्यांच्या देवाच्या पुत्राचा प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला, तेव्हा मला समजले की यहुद्यांचा देव हा माझाही देव आहे. तो माझा निर्माण करता आहे. त्याने आपल्या एकुलत्या एका पुत्राला प्रभू येशूला ह्या पृथ्वीवर फक्त यहुद्यांकरिता पाठविले नाही, तर त्याने त्याला यहुदीतरांसाठीही म्हणजे तुमच्या व माझ्यासारख्या लोकांकरिताही पाठवले. व त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना
त्याचा स्वीकार करणाऱ्यांना त्याने खऱ्या देवाचे पुत्र व कन्या होण्याचा अधिकार दिला. आता आम्हाला इस्रायलाच्या पवित्र प्रभूकडे जाण्यासाठी यहुदी असण्याची गरज नाही, तर त्याने आमच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे जो मार्ग सिद्ध केला आहे, त्या मार्गाने आम्ही ख्रिस्ताकडे जाऊ शकतो. खरोखर ख्रिस्ती जीवन, ख्रिस्ती विश्वास हा मानवाने घेतलेला देवाचा शोध नाही किंवा मानवाने देवाकडे जाण्यासाठी शोधलेला मार्ग नाही, तर तो देवाने मानवापर्यंत पोहोचण्यासाठी केलेला मार्ग आहे. तुम्हाला देवाकडे यायचे असेल तर तुम्ही त्याच्याकडे स्वतःच्या मार्गाने येऊ शकणार नाही. तुम्हाला त्याच्याच मार्गाच्या द्वारे म्हणजे येशू ख्रिस्ताच्या द्वारेच यावे लागेल. आतापर्यंत आपण देवाचे मंदिर म्हणजे मंडळी हिच्या बांधकामासाठी असलेली साधन सामग्री, ती बांधण्याची पद्धत या 2 महत्वाच्या विभागांचा अभ्यास केला. आता आपण 3ऱ्या विभागाचा अभ्यास करणार आहोत. या विभागाचे शीर्षक आहे बांधकामाचा अर्थ. या संदर्भात इफिस्करास पत्र 2 अध्याय 19 व 20 वचने आपण वाचूया. तर ह्यावरून तुम्ही आतापासून परके व उपरे नाही, पण पवित्र जनांच्या बरोबरीचे नागरिक व देवाच्या घरचे आहात. प्रेषित व संदेष्टे ह्या पायावर तुम्ही रचिलेले आहात. स्वतः ख्रिस्त येशू मुख्य कोनशिला आहे. पॉल या ठिकाणी यहुदीतर विश्वासणाऱ्यांना आठवण करून देत आहे की जरी ते परके व देवापासून दूर पडलेले असे लोक होते, तरी आता त्यांची सध्याची स्थिती फार चांगली आहे. आता ते परके व परदेशीय राहिलेले नाहीत, ते आता पवित्र जनांचे एक राष्ट्र आहेत. पवित्र जन हे जुन्या करारातील पवित्र जनांच्या संदर्भात नाही. यहुदी तर विश्वासणारे हे नवीन करारातील यहुदी पवित्र जनांच्या बरोबरचे सोबतीचे नागरिक, ख्रिस्ताच्या शरीराचे दुसरे अवयव आहेत. ते कुटुंबातले लोक आहेत. नोकर म्हणून नाही, तर नातेवाईक म्हणून, देवाच्या कुटुंबातील सभासद म्हणून आहेत. ते त्याची फार प्रिय लेकरे आहेत. योहानाचे पहिले पत्र 2 अध्याय 12 वचनात वचन काय सांगतं पहा. मुलांनो, मी तुम्हास लिहितो, कारण त्याच्या नामामुळे तुमच्या पापांची क्षमा झाली आहे. आम्ही मुले आहोत, हे एक नवीन नाते आहे व जुन्या कराराला माहीत नसलेले असे हे नाते आहे. दावीद जरी देवाच्या मनासारखा माणूस होता, तरी त्याला देवाने माझा सेवक दावीद असेच संबोधले. तसेच गणनाचे पुस्तक 12 अध्याय 7 वचनात देवाने मोशेला सुद्धा सेवक अशी संज्ञा वापरली. आता हे नागरिकत्व इस्रायलमधले आणि या पृथ्वीवरच्या यरुशलेमेचे नाही, तर ते स्वर्गातील आहे. फिलिप्पियरास पत्र 3 अध्याय आणि 20 वचनात पॉल म्हणतो, आपले नागरिकत्व तर स्वर्गीय आहे. तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येईल, याची आपण वाट पाहतो. आता आपण सोबतीचे नागरिक आहोत. आम्ही आता स्वर्गाचे आहोत. पॉल म्हणतो, प्रेषित व संदेष्टे यांच्या पायावर तुम्ही रचलेले आहात. ही गोष्ट महत्वाची आहे. तिचा अर्थ असा नाही की प्रेषित व संदेष्टे हेच पाया आहेत, तर त्याचा अर्थ असा की त्यांनी पाया घातला आहे. सुरुवातीच्या मंडळीने तिच्या सिद्धांताची स्थापना प्रेषितांवर केली. प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय आणि 42 वचन सांगतं. प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 42 वचन. ती प्रेषितांच्या शिक्षणात, संगतीत, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. संदेष्टे कोण याविषयी 20 वचनात पुष्कळ लिहिले आहे. हे संदेष्टे नवीन करारातले संदेष्टे आहेत की जुन्या करारातील आहेत. प्रेषित व संदेष्टे यांना एकाच वर्गवारीत सादर करण्यात आल्यामुळे असं वाटतं की ते नवीन करारातील संदेष्टे असावेत. मला वाटतं की 3ऱ्या अध्यायाचा अभ्यास करताना ही गोष्ट दृढ केल्या जाईल. पॉल पुढे म्हणतो की ख्रिस्त हाच कोनशिला आहे. यावरून ख्रिस्त या खडकावर मंडळीची उभारणी झाली ही गोष्ट प्रकट होते. पौलाने ही गोष्ट करिंथकरास पहिले पत्र 3 अध्याय आणि 11 वचनात स्पष्ट केली आहे. करिंथकरास पहिले पत्र 3 अध्याय 11 वचन. घातलेला पाया असा जो येशू ख्रिस्त, त्या वाचून दुसरा पाया कोणाला घालता येत नाही. देवाच्या मंडळीचा पाया स्वतः येशू ख्रिस्त आहे. तो मंडळीची कोनशिला आहे. संदेष्टे व प्रेषित यांनी जो सिद्धांताचा व शिक्षणाचा पाया घातला, त्यावर ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांची मंडळी बांधल्या जात आहे. ख्रिस्ती विश्वासणारे त्या बांधकामातले जिवंत धोंडे आहेत. श्रोत्यानो, तुमची स्वतःची आत्मिक स्थिती कशी आहे? तुम्ही पवित्र आत्म्याचा वास असलेली व्यक्ती आहात काय? देवासाठी रचल्या जात असलेल्या मंदिराचा एक जिवंत धोंडा आहात की एक निर्जीव, निरुपयोगी, टाकून दिलेला, बाजूला पडलेला धोंडा आहात? आपल्या आत्मिक स्थितीचे परीक्षण करा.
ख्रिस्ताकडे अजूनही वळला नसाल तर आता त्याच्याकडे वळण्यास विलंब लावू नका. पुढे तो 20व्या वचनात काय म्हणतो पहा. प्रेषित व संदेष्टे ह्या पायावर तुम्ही रचिलेले आहात. स्वतः ख्रिस्त येशू मुख्य कोनशिला आहे. आपण करिंथकरास पहिले पत्र याच्या 3ऱ्या अध्यायातही यावरील वचनाला पुष्टी देणारे वचन वाचले. श्रोत्यानो, हे सत्य विश्वासणारे व अविश्वासणारे या दोन्हींकरिता फार महत्वाचे आहेत. येशू ख्रिस्ताने मंडळीची उभारणी केल्याला आता जवळजवळ 2000 वर्षे लोटली आहेत. या 2000 वर्षांच्या दरम्यान अनेक ख्रिस्त विरोधी राजांनी, सम्राटांनी, शासनांनी मंडळीवर जीवघेणे आघात केले. मंडळीची स्थापना झाली त्या शतकातच मंडळीचा पूर्ण उच्छेद करण्यासाठी मंडळीचा म्हणजे ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांचा अतोनात छळ झाला. परंतु तरी सुद्धा आम्हाला दिसतं की परमेश्वराने आपल्या सामर्थ्यामध्ये मंडळीची रक्षा केली आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे सी. ख्रिस्ताने शांतीची सुवार्ता दूर व जवळ असणाऱ्यांना सांगितली. आजचा प्रश्न, मंडळीची मुख्य कोनशिला कोण आहे? ए. प्रेषित, बी. संदेष्टे, सी. प्रेषित व संदेष्टे, डी. ख्रिस्त येशू. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, आम्ही हे कदापि विसरू नये की ख्रिस्तामध्ये आमचा समेट झालेला आहे आणि आता आम्ही ख्रिस्तामध्ये नवीन व्यक्ती आहोत. परके आणि उपरे नव्हे, तर सहकारी नागरिक आणि देवाच्या घराचे सदस्य आहोत. आम्ही एका विशिष्ट पायावर रचले गेलो आहोत आणि स्वतः ख्रिस्त येशू मुख्य कोनशिला आहे. प्रियांनो, जर सर्वांना प्रभूमध्ये एकच दर्जा आहे तर काय आम्ही भेदभाव करतो? काय आपण आपली कोनशिला जो ख्रिस्त आहे त्याच्याशी योग्य रीतीने जोडले गेलेलो आहोत का? आत्मपरीक्षण करा. आपण प्रार्थना करूया. प्रभूजी, आम्ही तुझे लेकरं या नात्याने तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. आतापर्यंत तू आम्हाला सांभाळलंस. आम्ही तुझे उपकार मानतो, धन्यवाद देतो. आज तू आम्हाला पुन्हा एक वार जाणीव करून दिलेली आहेस की आम्ही तुझ्यामध्ये एक असे आहोत. आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव आम्ही करू नये. तर प्रभूजी, आम्ही तुझे लेकरं एक या नात्याने तुझ्या सानिध्यामध्ये आम्ही वाढावं आणि इतरांसाठी देखील प्रभूजी आम्ही आशीर्वाद बनावं. होय बापा, आणि म्हणून आमच्यामधील असलेलं सर्व अशक्तपण तू दूर कर. तुझ्यामध्ये तू आम्हाला सबल कर, सशक्त कर. आणि म्हणूनच बापा, आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवितो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभू समोर नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हाला उच्च करील. प्रभू आपणास सहाय्य करो.